पंढरपूरच्या नगरपालिकेत सत्तांतर होणार का? पांडुरंग परिवार पुन्हा एकदा सत्तेवर येणार का? आमदार अभिजित पाटील व भगीरथ भालके एकत्र येण्यामुळे फरक पडणार का? पंढरपूरचा रखडलेला विकास व झालेली दुरावस्था कोणत्या आघाडीकडून संपणार? आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पांडुरंग परिवार भरारी घेणार असून यामध्ये जे समविचारी आघाडी पंढरपूर तालुक्यात अस्तित्वात आली आहे त्या आघाडीमध्ये दिनांक 26 रोजी झालेल्या समविचारी बैठकीमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमॅन भगीरथ भालके यांची अनुपस्थितीमुळे अनेक उलटसुलट चर्चांना सध्या पंढरपूर तालुक्यात उधाण आले। बैठकीमध्ये जरी चारही पक्षाचे प्रमुख नेते मंडळी व माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील उपस्थित राहिले असले तरी भगीरथ भालके हे न उपस्थित राहिल्याची चर्चा या ठिकाणी त्यांच्या पंढरपूर सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांमधून दिसून आली। मंगळवेढा येथेही झालेल्या बैठकीमध्ये भगीरथ भालके यांनी उपस्थिती दर्शवली नाही। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीमध्ये भालके यांची भूमिका काय असणार, त्याचबरोबर कोणत्या पक्षाबरोबर व कोणासोबत जाणार असे कोणी त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांना पडले आहे। काही ज्येष्ठ राजकीय जाणकारांच्या मते भगीरथ भालके हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याशी नगर परिषद व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये हात मिळवणी करू शकतात, तशी सध्याची स्थिती असून जर परिचारक आघाडी बरोबर भगीरथ भालके गेले तर महाविकास आघाडी व समविचारी आघाडीला हा मोठा फटका बसू शकतो। आजही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांची मोठी क्रेज दिसून येत आहे। 2012च्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये स्वर्गीय भारत नाना भालके यांनी तत्कालीन त्यावेळचे चेअरमॅन व राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक, चेअरमॅन कल्याणराव काळे, स्वर्गीय राजूबापू पाटील, युवराज दादा पाटील व परिचारक विरोधी सर्व गटांना एकत्र आणत तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन केली होती। त्या निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीला चांगले घवघवीत यश पंढरपूर नगरपालिकेत मिळाले होते। आरक्षण असल्यामुळे त्या ठिकाणी सौ उज्ज्वला महादेव भालेराव यांची भालके यांच्याकडनं त्यावेळी नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती। आता जी परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून पांडुरंग परिवार व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनाही नगरपालिकेवर असलेली सत्ता अबाधित राखायची असून ते ऐनवेळी कोणताही निर्णय घेऊ शकतात। आताच्या महाविकास आघाडीमध्ये अनेक नवीन मातब्बर नेते मंडळी आलेले असताना आमदार अभिजित आबा पाटील, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमॅन अनिल दादा सावंत, ठाकरे शिवसेनेचे संभाजीराजे शिंदे याचबरोबर अनेक समविचारी नेते असताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांना यावेळी सर्व पावले सावधगिरीने टाकावी लागतील। नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्या विचारांची मंडळी निवडून आणण्यासाठी एक वेळी परिचारक यांना कुठेतरी तडजोड करावी लागेल असंही संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून बोलल्या जाते। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।